नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पार्शियल फ्रॅक्शनचा हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे। e⁻x डिवायडेड बाय e⁻2x + 4e⁻x + 3 हे कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन आपल्याला दिलेलं आहे। त्याचं आपल्याला सिंपल पार्शियल फ्रॅक्शन्समध्ये रिझॉल्यूशन करायचं आहे। आता हा प्रॉब्लेम बघितला तर वर e⁻x आहे, खाली e⁻2x आहे, 4e⁻x आहे। जरा कॉम्प्लेक्स वाटते। आपण काय करूया, e⁻x च्या जागेवर काहीतरी पुट करूया। सो पुट e⁻x = t पुट करूया। मग काय येईल, e⁻x च्या जागेवर t येणार, इथे e⁻x च्या जागेवर t येणार। या e⁻2x च्या जागेवर काय येईल, e⁻2x म्हणजेच काय, असं पण लिहू शकतो आपण e⁻x आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे x × 2 2x, ते इथं लिहिलं म्हणजे e⁻x ब्रॅकेटचा स्क्वेअर असं लिहू शकतो आपण। पण e⁻x आपलं काय आहे t, आणि t चा काय होणार हा स्क्वेअर। सो e⁻2x म्हणजे t² येणार। आता हे पुट करूया, काय येते बघूया। e⁻x च्या जागेवर t पुट करायचं आहे, म्हणजे वर काय येणार t डिवायडेड बाय, खाली काय येणार इथं t चा स्क्वेअर, e⁻2x म्हणजे t² प्लस 4 आहे तसंच, e⁻x च्या जागेवर आहे t आणि प्लस 3, राईट। आता खाली बघा, डिनॉमिनेटरला क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, पण हे क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व होते का बघूया, त्याचे काही फॅक्टर्स पडतायत का बघूया। तर ते मी इथं फॅक्टर्स पाडून घेतो, t² + 4t + 3 = 0। आता मल्टिप्लिकेशन 3 यायला पाहिजे आणि त्याचे ॲडिशन, दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन आहे 2 डिजिटचं, ते 3 यायला पाहिजे आणि त्यांचे ॲडिशन 4 यायला पाहिजे। 3 × 3 म्हणजे 3 आणि 1 4, बरोबर। म्हणजे या दोन फॅक्टरनी हे इक्वेशन सॅटिस्फाय होते। त्यामुळं कोणते कोणते दोन फॅक्टर येणार, t + 3 येणार आणि ह्या t + 1 येणार = 0। मग हे दोन फॅक्टर इथं टाकून घेऊया आपण। सो t डिवायडेड बाय t² + 4t + 3 आपण असं लिहू शकतो, t डिवायडेड बाय हे t + 3 आणि t + 1 या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो। आता बघा, डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा, आपल्याला पार्शियल फ्रॅक्शनमध्ये रिझॉल्यूशन करायचं आहे। त्यासाठी डिनॉमिनेटर मेन ऑब्झर्व करायचा। डिनॉमिनेटरला दोन फॅक्टर्स आहेत, लिनियर आहेत, कारण t आणि t आहे, लिनियर फॅक्टर्स आहेत आणि दोन्ही वेगवेगळे फॅक्टर आहेत। त्यामुळे डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर्स या कॅटेगरीमध्ये हा प्रॉब्लेम येतोय। तर त्याचं आपण कसं सोल्युशन लिहितो, t डिवायडेड बाय हे आहे असं आता लिहितो मी, t + 3 t + 1 = डिस्टिंक्ट लिनियर फॅक्टर्स असतील तर काय करतो आपण, एक कॉन्स्टंट घेतो आणि त्याच्या खाली पहिला फॅक्टर लिहायचा, प्लस दुसरा कॉन्स्टंट घ्यायचा b डिवायडेड बाय दुसरा फॅक्टर t + 1, राईट। आणि हे आता आपल्याला सॉल्व करायचं आहे। आता LCM काढूया, यानं इकडं मल्टिप्लाय करायचं, यानं इकडे करायचं, खाली डिवायडेड बाय दोन्हीचं मल्टिप्लिकेशन। सो इकडचं बाजू आहे तशीच, t डिवायडेड बाय t + 3 t + 1 = a × इकडची साईड येणार t + 1 प्लस b × इकडची साईड मल्टिप्लाय t + 3 डिवायडेड बाय खाली दोन्हीचं मल्टिप्लिकेशन t + 3 आणि t + 1। आता हे दोन्ही कॅन्सल होईल, मग राहिलं काय, t = वरचं फक्त राहील न्यूमरेटरचं, a × t + 1 प्लस b × t + 3। आता हे इक्वेशन आपल्याला मिळालं। याच्यातून आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत। पहिल्यांदा a काढूया, त्यासाठी b 0 करावं लागेल। b 0 कधी होईल, हा ब्रॅकेट 0 झाला तर, हा ब्रॅकेट कधी 0 होईल, t च्या जागेवर -3 पुट केलं तर -3 + 3 0 होईल, मग ही टर्म पूर्ण 0 होईल। तर t च्या जागेवर -3 पुट करूया, पुट t + 3 = 0। हे सरळ 0 पुट करून द्यायचं, t + 3 = 0, म्हणजे t किती येईल यातनं ते काढायचं, सिम्पल आहे। t काय येईल, +3 कडे आले की -3, t च्या जागेवर -3 पुट करायचं आहे, t + 3 असेल तिथं 0 पुट करायचं, t च्या जागेवर -3 = a × t च्या जागेवर -3 प्लस हे 1 प्लस t + 3 0 पुट करायचं आहे, म्हणजे b × 0 काय होणार, ते 0च होणार, त्यामुळे ते लिहित नाही मी। म्हणजेच -3 = काय येईल, a × -3 + 1
-2. सो हे इज इक्वल टू काय येणार, हे -2 इकडे डिवाइड होईल म्हणजे -3 डिवायडेड बाय -2 म्हणजेच काय आलं +3/2. ही आली ए ची व्हॅल्यू 3/2. आता बी ची व्हॅल्यू फाइंड करूया. त्यासाठी काय पुट करावं लागेल, पुट बी काढायचा असेल तर A0 हे 0 व्हायला पाहिजे. हे 0 कधी होईल, हा ब्रॅकेट 0 पुट केला तर. मग हे t+1 आहे ते 0 पुट करूया म्हणजे t इज इक्वल टू काय पुट करावं लागेल, t इज इक्वल टू +1 आहे ते इकडे घेतलं की -1. सो t इज इक्वल टू -1 पुट करायचं. या इक्वेशनमध्ये t च्या जागेवर -1 इज इक्वल टू, आता t+1 0 पुट करणार आहे आपण त्यामुळे ही पूर्ण टर्म 0 होईल. डायरेक्ट ही b इंटू t च्या जागेवर -1 आहे, -1 प्लस हे आहे 3 असं आलं. सो -1 इज इक्वल टू काय येणार, b इंटू -1 + 3 किती येणार 2 आणि हे 2 इकडे डिवाइड होईल, b ला मल्टिप्लाय येते, हे -1 आणि 2 डिवाइड झाले की इकडं डिवायडेड बाय 2. सो b आलं किती -1/2. आता या व्हॅल्यू आपण इथं पुट करूया. सो t डिवायडेड बाय t + 3 t + 1 इज इक्वल टू a च्या जागेवर 3/2 डिवायडेड बाय t + 3 प्लस हे b च्या जागेवर -1/2 डिवायडेड बाय t + 1. आता t आपण काहीतरी पुट केलेलं, t च्या जागेवर e⁻x पुट करून टाका. सो t डिवायडेड बाय म्हणजेच e⁻x डिवायडेड बाय हे t + 3 म्हणजेच e⁻x + 3 t + 1 म्हणजेच e⁻x + 1 इज इक्वल टू हे 3/2 डिवायडेड बाय t + 3 म्हणजेच e⁻x + 3 आणि प्लस -1/2 डिवायडेड बाय t + 1 म्हणजेच e⁻x + 1. सो t च्या जागेवर आपण जे पुट केलं होतं ते परत एकदा पुट करा शेवटच्या स्टेपला, म्हणजे तुम्हाला या कॉम्प्लेक्स फ्रॅक्शनचं पार्शियल फ्रॅक्शन्समध्ये, सिम्पल पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करून मिळेल. ओके, आय होप तुम्हाला प्रॉब्लेम समजला असेल. थँक्यू.